वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललोय कुठं फिरायला. मी मम्मी सोबत चाललोय. कुठं चाललो मम्मी आपण? खंडोबाला चाललो. कुठल्या? आण्याच्या खंडोबाला चाललोय. म्हणजे मी कधीच गेली नळावण्याच्या आण्याच्या म्हणजे मी कधीच गेली नाही, पण मी मम्मी सोबत जाणार आहे. तर आम्ही चाललोय. आपली गाडी रेडी आहे. पप्पा मला थोडेसे पैसे देत आहेत. 100-200 माझे पैसे संपले वेकेशनचे. आपले पैसे आले गाईज. ओ 500 आले 500. आणि हा त्याचा मोबाईल मागतोय जो की मी तो देणार नाही. आणि आता मी मोबाईल घेऊन चाललेली आहे गाईज. हेल्मेट चंगा मंगा बघा गाईज मम्मी त्यांचा आवडतोवर आपण आहे ना लाईव्ह जाऊ यूट्यूबला. गाईज बाहेर बसले होते चांगलं आणि आता ऊन पडले. गाईज हे बघा आपलं घर तिकडे आहे, तिथे आहे, ठीक आहे. आणि त्या डोंगरावरून मोस्टली माझे जास्त व्हिडिओज असतात इंस्टाग्रामला वगैरे. त्या डोंगरावरून हे असं जवळ वाटतंय, पण इथं मध्ये पूर्ण वावर आहे. आणि आपण आलो इकडं नाना त्यांच्या घरी, ठीक आहे. तर हां मम्मी मला कधीपासून म्हणजे चालतं, आज आले मी. आणि इकडं आपलं गाव आहे. इथून जरा जास्त जवळ दिसते, वाडी क्लिअर दिसते डायरेक्ट पूर्ण मस्त. गाईस नदी बघा, इकडून नदी आहे बघा. इकडून भारी दिसते नदी पूर्ण म्हणजे. आणि फुल भरून गेली आहे ना, तर दिसून जाते पूर्ण. हे बघा गाईस पाटाला पाणी बघा. आता तरी कमी पाणी आहे, आधी जरा जास्त पाणी असायचं या पाटांना. इथं इकडून ह्याच्यावरून हा रस्ता आहे आणि इकडं परत पाणी निघते. इथं संथ होऊन जाते, संथ होऊन पाणी पुढे जाते. पण तिकडं खळखळ खळखळ वाजते. आणि एकदा आहे ना, म्हणजे आम्ही लहान होतो ना, तेव्हा दिदीला सायकल घेतली होती. तेव्हा दिदी तिकडून आली अशी सायकलवर, ठीक आहे ठीक आहे. ती आली इथं आली, इथून डायरेक्ट डुबुक कोणी पाटात पडली होती. डायरेक्ट डेंजर, पूर्ण रक्त बिकतं. मग आम्ही पळत गेलो तिकडं खाली. नानांतीन होते, नानान त्यांना सांगितलं की दिदी पडली म्हणून. आणि मग दिदीला इथून काढलं होतं. मग डॉक्टरकडे नेलं, तेव्हा नाना आले. काय नाही, पाठ दाखवित होते सबस्क्रायबरला. गाईज आता घाट चढतोय आम्ही, घाट. मम्मी बघा कशी बसली शांत. अगं बाई बाई बाई, मी काय करू, अजून दूर जायचंय मम्मी बोलते. भरपूर दूर आहे बघा, रस्त्याला कोणीच नाही. आणि इकडं झाडं बिडे आहे सगळीकडे आजूबाजूला भारी. गाईज आपली गाडी बघा मस्त. आणि आता आम्ही ना एकदम टॉपला येऊन थांबलोय. इकडं बघा सगळे घरं वगैरे. इथं पण देवाचं मंदिर आहे मस्त. आणि ते जे तिकडं सफेद दिसतं ना एकदम वरती, तिकडं आहे देवाचं मंदिर. पण मम्मीला रस्ता माहीत नाही, म्हणजे माहिती आहे एक रस्ता, पण तो दूरचा माहिती आहे. मम्मीचं म्हणणं इथून कुठंतरी शॉर्टकट आहे. तर कोणाची तरी वाट बघतोय, म्हणजे कोणी येईल आणि मग सांगेल का नाही मम्मी. मम्मीला माहित नाही काय नाही, नुसती आली मला घेऊन. अगं माहित आहे, पण मधून असलं जवळ तर मग कशाला लांब जायचं. बरोबर काय नाही बरोबर, शॉर्टकट मारते मम्मी मस्तपैकी. गाईस पाऊस येतोय थोडा थोडा, पण हे वातावरण मस्त आहे का नाही. तो मम्मी एवढं बोलून अगं व्हिडिओ चालू केला. शिट मॅन. तो गाईस ते आता आपण आलोय, आपल्याला दिसतंय ना इथं मंदिर आहे. हे नळावण्याचा खंडोबा आहे, ठीक आहे. आणि हे सगळं पुढं असं वातावरण झालंय. आणि तिकडं ज्या पवनचक्क्या दिसतात ना, तिकडं माझ्या एका मित्राचं घर आहे. आणि तिकडं कोरठणचा खंडोबा आहे. तर हे दोन्ही पण देवस्थान जवळ आहे. आणि इकडं पाहण्यासारखं आहे खूप साऱ्या गोष्टी, ठीक आहे. आता पाऊस येतोय पुढं. आता आम्ही इथून जाणार आहे पूर्ण रस्त्याने. गाडी घाटायला लागेल. मी भाई आतमध्ये पण आहे ना
बघा अरेंजमेंट वगैरे एकदम क्लासी, म्हणजे एकदम स्वच्छ वगैरे ठेवलं आहे त्यांनी. कचरा नाही काय नाही. असं जर असलं ना सगळीकडं मग भारी वाटतं जरा बघायला पण. हां तर बेसिकली रोड आहे ना इकडनं आहे, इकडनं रोड आहे आणि मग आपल्याला असं जायचं आहे आतमध्ये. चला आपण पूर्ण टूर घेऊया डायरेक्ट इथून जाऊन मस्त. कधी कधी मम्मीचं ऐकलेलं चांगलं असतं फिरायला जायच्या ठिकाणी, कारण की मी इकडं कधीच आले नव्हते आणि मम्मी ते नेहमी येतात. तर मम्मीच्या डोक्यात होतं की मला हे दाखवायचं कधी ना कधीतरी, पण हे भारी खरंच मस्त आहे का नाही मम्मी. आलोच आपण इकडं. काय अयो मम्मीने लगेच फुल बिल लावलं. मम्मी कशाला काय मग कसं असतं कोणतं हे आसन देवाचं हे ओळख बरं त्यात एक ओळख अगं शिवलिंग आहे मम्मी. काय अगं गाय शिवलिंग आहे हे. हुशार आहे तू. कळतं का मम्मी मला थोडं. मी खरं हेच नव्हतं केलं, ऑब्झर्व नव्हतं केलं. हां मस्त आहे मम्मी. काही इन्फॉर्मेशन देऊ शकते का तू? काय नाही बाय मग नाही काय बोलता. अगं काय पण सांग ना. तुम्ही पण देवाला ह्याच कसं यायचं त्यांना सांग ना. यायचा असंच विचारित. मम्मीने तर काहीच मला विचारितच आणले. डेंजर आहे मम्मी, खतरनाक. पण याचा आकार मस्त केलाय त्यांनी. आणि इकडे त्यांचं सभागृह वगैरे. अगं मम्मी हुशार आहे ग मी. काहीच मम्मीने तर मला डम्मच समजून टाकले. आणि चला आता आपण दर्शन घेऊ. काय म्हणत होती मम्मी तू? महाईडीचं कोण ऐकत किती दिवस म्हणत होते चाल दिदे तर ऐकत नव्हती. आले ना ग मम्मी. आता आम्ही इथून निघतो. बघू आता पुढचं प्लॅन काय मम्मीचं. आज सगळा दिवस आपण मम्मी सोबत आहे, तसं काय नाही. मी कुठे गेले ना माझी बेइज्जती होणं ठरलेलं आहे. विदाऊट बेइज्जती मी कुठे जाऊ शकत नाही का नाही मम्मी. करा गाईज आपल्या मागे जय मल्हार नाव आहे. गाईज काहीतरी गणलं. मी म्हणत होते ना तिकडं पवनचक्क्या नाही दिसत, तर पवनचक्क्या इकडे आहे. ह्या बघा ह्या साईडला आहे पवनचक्क्या, दिसतंय इकडच्या साईडला पवनचक्क्या. म्हणजे शंकूचं म्हणजे माझ्या मित्राचं गाव इकडे आहे आणि खोरटांचा खंडोबा पण इकडे समोर आहे, असं आहे वाटतं. हां गाईज आता मी परत इकडे बाहेर आले. इथे एक मस्त जय मल्हार नाव आहे, ते बघायचं होतं मला. म्हणजे ते आतून मी वाचलं, बाहेरून बघायचं होतं. हे बघा गाईस. हे बघा समोर इकडं पिण्याचं पाणी वगैरे दिला होता. तिला माहिती मला सगळं हे आवडतं ना, घरून डब्बा वगैरे. बिचारी पियत नव्हते ना, मम्मीने फिरायला आणलं. चलो गाईस मम्मीच्या मागं निघतोय. काहीच हे बेलाची छोटं रोपटे आणि नंतर ते मोठं होईल. हे बघा कसलं सही आहे. इकडे हे बेल आहे, हे बेल आहे आणि त्याला बघ फळ आले. मी पण पहिल्यांदाच पाहिले असं येतात म्हणून. हे बेलाचं झाड आहे आणि त्याला फळ आलेत. चला हे सगळं मागचा परिसर आहे. रक्षक चौकी आणि वरती बघा काहीच कॅमेरे वगैरे. तर म्हणजे आहे हे भारी. दुबईला राहते ना एक शब्द वाचे. मम्मी तू बेइज्जती कर माझी. गाईज सरकते याच्यावर. गाईज बघा मस्तपैकी 2 घोडे इथे लावलेत, एकदम भारी दोन्ही पण. आणि समोरून दिसताना पण मंदिर एकदम भारी दिसते. हा एरिया गाईज हे बघा कसलं भारी आहे. आणि तिथं छोटंसं धरण वगैरे आहे. मला ह्या वेकेशनला सगळीकडे धरणच भेटत आहे. आणि एकदम म्हणजे असं क्लीन आहे आणि सगळीकडे हिरवं हिरवं आहे. बघा तुम्ही तिकडे दूर दूरपर्यंत पण बघू शकता. एकदम असं भारी आहे. लोकांची शेती वगैरे, घरं, तिथं छोटंसं धरण.
आलोय तिकडे जेवायला ॲज पर गाईस. तिकडं पूर्ण बघा जंगल जंगल आहे सगळं मस्त. आणि गाव पण आहे तिथं काहीतरी विहीर आय थिंक खाणण्याचं काम पण चालू आहे. आणि इकडं हा सगळा एरिया आहे सुपर डुपर. तिकडे धरण पण आहे कसले काय नो. आणि इकडे बघा आणि इथं आपली मम्मी जेवायला बसली. कर ना मम्मी ओपन. काहीच हे छोटं नाही तिकडून तिकडून येतंय पूर्ण बघा पार दुरून दुरून येते. आणि इथून असं खाली जाते त्याचं पाणी पूर्ण. आम्ही तिकडनं आलो आता डायरेक्ट. भारी सगळं.